हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना विद्या प्रबोधिनीच्या या व्हिडिओ सेक्शन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ॲज यू ऑल नो की विद्या प्रबोधिनीने SSC CGL बेस्ड टेस्ट सिरीज ऑर्गनाइज केलेल्या आहेत आणि त्या तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी त्या दिलेल्या आहेत. अँड द फर्स्ट टेस्ट हॅज ऑलरेडी बीन कंडक्टेड बाय क्लास आणि त्यातल्या आज आपण इंग्लिशच्या सब्जेक्टचा किंवा सेक्शन इंग्लिश डिस्कस करायचं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन डिस्कस करायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. ओके, सो विदाउट फर्दर अडू आपण व्हिडिओ सुरू करूया, आपले क्वेश्चन सॉल्व करायला सुरू करूया. सो लेट्स स्टार्ट विथ आवर क्वेश्चन्स. ओके, सो द फर्स्ट क्वेश्चन इज, so we are starting with English section. SSC CGL based test series आहे ही. The first question is, select the most appropriate word for the given group of word. Okay, so one word substitution चा हा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला ह्या फ्रेजशी रिलेटेड असलेला वन वर्ड सबस्टिट्यूशन शोधायचा आहे. So the given description is a politician leader who seeks support by appealing to popular desires and prejudices rather than by using rational arguments. ओके, म्हणजे असा लीडर जो स्वतःचे बेनिफिट्स मिळवण्यासाठी, पॉवर अचीव करण्यासाठी सोसायटी मधल्या प्रिज्युडिसचाच उपयोग करत असतोय किंवा लोकांच्या डिझायर्सचा यूज करत असतोय, फेक प्रॉमिसेस करत असतोय, फेक क्लेम्स करत असतोय, अशा पर्सनला काय म्हणतात? तर अशा पर्सनला डेमोगॉग म्हणत असतात. काय म्हणत असतात? डेमोगॉग म्हणत असतात. ओके, सो व्हॉट इज रेबल? रेबल मीन्स अ पर्सन हु फाइट्स अगेन्स्ट सोसायटी, who doesn't want to obey any kind of rule or regulation. जो सोसायटीच्या विरुद्ध किंवा कुठल्याही रूल्स रेग्युलेशनच्या विरुद्ध फाईट करत असतो, कुठलेही रूल्स रेग्युलेशन ओबे करण्यासाठी डिनाय करत असतो, अशा व्यक्तीला रेबल म्हणतात. रॅडिकल मीन्स अ पर्सन who desperately wants social and political changes in society. परिवर्तनवादी व्यक्ती त्याला म्हणतात रॅडिकल. अँड लास्ट वन इज अनार्किस्टिक पर्सन. आपला लास्ट ऑप्शन आहे अनार्किस्टिक पर्सन. अनार्किस्टिक पर्सन मीन्स अ पर्सन हु बिलीव्स दॅट वी डोंट नीड एनी काइंड ऑफ लॉ और गव्हर्नमेंट टू रन अवर कंट्री. आपला देश चालवण्यासाठी कुठलेही लॉज नकोत, गव्हर्नमेंट नकोत, अशा पर्सनला म्हणतात अनार्किस्टिक पर्सन. ओके, सो अराजकतावादी, मराठीमध्ये याला म्हणतात अराजकतावादी. सो आपल्याला दिलेल्या डिस्क्रिप्शन वाईज आपल्याला आन्सर मिळतंय डेमोगॉग. डेमोगॉग मीन्स अ लीडर हु मेक्स फेक प्रॉमिसेस, फेक claims to achieve powers. Okay, now next question, let's go for next question. My next question is, in the following question, out of four alternatives, select the alternative which will improve the highlighted part of the sentence. So दिलेल्या सेंटेन्स मधला हा जो हायलाइटेड पार्ट आहे, इफ आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह इट, जर इथं इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, जर हा सेंटेन्स मधला एरर असलेला पार्ट आहे, तर मला काय इम्प्रूव्हमेंट्स तिथे कराव्या लागतील. ओके, सो द सेंटेन्स इज, मिस्टर नवलियान हॅज पोस्टेड फ्रिक्वेंट कमेंट्स. मिस्टर नवलियान्स हे एकसारख्या ऑनलाईन कमेंट सेंड करत आहेत. ॲज हिज रिकव्हरी हॅज प्रोग्रेस, जशी त्यांची रिकव्हरीची प्रगती झालेली आहे किंवा ते योग्य पद्धतीने रिकव्हर झालेले आहेत. बट इन हिज फर्स्ट इंटरव्ह्यू, पण त्यांच्या पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये, कधी झालाय त्यांचा फर्स्ट इंटरव्ह्यू? सिन्स द लास्ट अटॅक, ज्यावेळी त्यांच्यावरती अटॅक लास्ट टाइम झालेला त्यानंतर झालेला त्यांच्या पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये ही टोल्ड जर्मनी डेअर स्पिगल, जर्मनीचं जे डेअर स्पिगल मॅगझिन आहे त्यात त्यांनी सांगितलंय की त्यांच्या मनात असं वाटतंय दॅट इन हिज माइंड पुतीन वॉज बिहाइंड द अटॅक. पुतीन हे ह्या अटॅकच्या पाठीमागं होते. सेंटेन्स समजलंय? ओके, सो
जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलात तर मोस्ट प्रोबेबली ह्या सेंटेन्स मध्ये कुठल्याही इम्प्रूव्हमेंटची गरज नाही. ऍज वी सी द ऑप्शन्स, इफ यू सी हिअर, हॅज टू बी प्रोग्रेस्ड, हॅज टू बी प्रोग्रेस्ड. व्हॉट डज दॅट मीन? सो यू नो बेटर की ज्यावेळी तुम्ही टू बी टू बी प्लस V3 किंवा टू हॅव प्लस बीन प्लस V3 हा कन्सेप्ट सेंटेन्स मध्ये जेव्हा येत असतो तेव्हा तिथे पॅसिव्ह व्हॉइस कंडक्ट केला जात असतो, तिथे पॅसिव्ह व्हॉइसचा यूज केला जात असतो. आणि ऑब्व्हियसली आपण इथं बघतोय, इथं आहे हॅज टू बी प्रोग्रेस्ड, त्यामुळे हा पोर्शन तरी जात नाही, हा ऑप्शन तरी तुमच्या बरोबर जात नाही. हिअर अगेन यू हॅव सीन हिअर हॅज टू हॅव बीन प्रोग्रेस्ड इज अगेन्स्ट अ पॅसिव्ह व्हॉइस, अगेन अ पॅसिव्ह व्हॉइस एक्सप्रेशन. सो रिकव्हरी झालेली आहे, रिकव्हरी करण्यात आलेली नाहीये, रिकव्हरीची प्रोग्रेस करण्यात आलेली नाहीये. सो वी डोंट नीड पॅसिव्ह एक्सप्रेशन ओव्हर हिअर. ओके, सो त्यामुळे इथं आपल्याला राहिला ऑप्शन ऍज हिज रिकव्हरी हॅड प्रोग्रेस्ड. तर इफ यू सी हॅड प्लस V3, हॅड प्लस V3 मीन्स पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. जर तुम्ही सेंटेन्स नीट लक्ष देऊन बघितलं तर मिस्टर नवालियन हॅज पोस्टेड, हॅज प्लस V3, हॅज प्लस V3 म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सो यू डोंट नीड टू यूज पास्ट टेन्स ओव्हर हिअर. सो हा ऑप्शन पण इथे येत नाही, पॅसिव्ह एक्सप्रेशन असल्यामुळे हा ऑप्शन पण इथे येत नाही आणि हा ऑप्शन पण इथे येत नाही. सो दिस सेंटेन्स डझंट नीड एनी काइंड ऑफ इम्प्रूव्हमेंट. ओके, समजलंय? नेक्स्ट जाऊया. माय नेक्स्ट क्वेश्चन इज सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. सो स्पेल चेक वरती क्वेश्चन आहे, तुम्हाला काय करायचं आहे, दिलेल्या वर्ड्स मधलं करेक्ट स्पेलिंग चेक करायचं आहे. सो फर्स्ट वर्ड इज adjacent. Adjacent means next in order, next in order. ओके, लगतचा ह्याचं स्पेलिंग बरोबर आहे. प्रॉक्झिमिटीचं स्पेलिंग बरोबर आहे. प्रॉक्झिमिटी म्हणजे नजदीकता, लाईक नियरनेस, or you can say closeness. Brevity is a noun form of adjective. Brief means संक्षिप्तता, ह्याचं स्पेलिंग पण बरोबर आहे. हिअर इज द वर्ड ज्याचं स्पेलिंग हे चुकीचं आहे सेंटेन्स मध्ये. द ऍक्च्युअल वर्ड इज auster. Auster, AUSTERE. Auster has two meanings. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ऑस्टर म्हटला तर इट मीन्स अ व्हेरी स्ट्रिक्ट अँड सिरियस पर्सन, त्याला तुम्ही ऑस्टर म्हणू शकताय. किंवा तुम्ही एखादी थिंग, गोष्ट ऑस्टर आहे म्हटला तर दॅट इज व्हेरी सिंपल थिंग. इट मीन्स इट हॅज नो फ्लॅशनेस, फ्लॅशी नाही आहे, खूप लक्झुरियस नाही आहे, सिंपल आहे, अशा गोष्टीला म्हणतात ऑस्टर. फॉर एक्झाम्पल, ही इज लिव्हिंग अन ऑस्टर लाईफ, or you can say she is living an austere life after her husband's sudden demise. Okay, so this is our option, austere. Okay, next question कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, चूज द सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. अगेन दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन वोकॅब्युलरी. इथे आपल्याला सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द शोधायचा आहे. सो द वर्ड इज मॅग्नॅनिमस. वर्ड इज मॅग्नॅनिमस. मॅग्नॅनिमस, मॅग्नॅनिमस मीन्स अ व्हेरी चॅरिटेबल,
very generous, उदार, very noble or very kindly person. very kindly person, खूप दयाळू, उदार. चॅरिटेबल पर्सनला आपण काय म्हणत असतो? मॅग्नॅनिमस. मग मॅग्नॅनिमस इज ह्याचे ऑप्शन आहेत. फर्स्ट ऑप्शन इज पेन्सिव्ह. पेन्सिव्ह म्हणजे विचारशील. पेन्सिव्ह म्हणजे विचारशील. सो विचारशीलला म्हणतात थॉटफुल, माइंडफुल, mindful, or you can say contemplative, ponderous. Okay, so हा तर त्याला येत नाही. magnanimous. bounteous means in generous amount, मोठ्या प्रमाणात, that is called bounteous. हा पण याला येत नाही. unstinting. so unstinting means again a person who is generous, a person who is generous with help, time or money. म्हणजे काहीही देताना एखादी व्यक्ती हेल्प देताना, टाइम देताना, मनी देताना उदारपणानं देत असेल तर त्या व्यक्तीला काय म्हणतात? unstinting. So unstinting is a perfect synonymous word for pensive. Next word is heedless. heedless म्हणजे बेफिकीर व्यक्ती. heedless म्हणजे बेफिकर व्यक्ती, that is reckless, reckless, you can say careless, unmindful is heedless. So heedless पण त्याला synonyms येत नाही. So magnanimous चा synonyms आहे unstinting. unstinting is the synonym, particular synonym of magnanimous. Okay, so let's go for the next question. The next question is select the incorrectly spelled word. Again the question is based on spell check. So my first word is vitriolic. Vitriolic, there is no such word is in English like this. The word actual is vitriolic is the proper spelling. vitriolic. vitriolic means तीव्र, तीक्ष्ण, कटू, बोचणारे केलेले विधान. That means harsh, severe, bitter, acerbic means vitriolic. It is a criticism, malicious kind of criticism is called vitriolic. Share's meaning है केवळ, निव्वळ, that is you can say mere, only is the meaning of share. Egregious म्हणजे घृणास्पद, that is outstandingly bad. धक्कादायक, that is shocking, means egregious. Okay, and frugal म्हणजे काटकसरी व्यक्ती जो प्रत्येक गोष्ट खूप बेताने वापरत असतो. मध्ये अन्न असू दे, कपडे असू देत, पैसे असू देत, वस्तू असू देत, that person is called frugal person. It means thrifty, or you can say the person is economic. Okay, so the incorrect spelling was vitriolic. The exact word is vitriolic. Let's go for the next question. Okay, next question is our grammar based question. Here
They have given you phrases, you have to arrange them sequence wise and prepare a meaningful sentence. Okay, so our expression starts with the team. कशाने सुरू झालंय आपलं सेंटेन्स? टीम नी सुरू झालेला आहे. टीम नी सुरू झालेला आहे. The team here, if you see, isn't team is a singular subject? Team is a singular subject which need singular verb. Which need singular verb. चला verb कुठं दिसतोय बघा. So our आपला फर्स्ट फ्रेज पी नी सुरू होते, ती कंजंक्शन न सुरू होते. हा पार्ट तर ह्याच्यानंतर येऊ शकत नाही. आपलं क्यू फ्रेज सुरू होते वॉज नी, विच इज सिंग्युलर वर्ब. सो तुमचा टीम नंतर क्यू येऊ शकतोय. अगेन आपला आर सुरू होतोय वर्ब हेल्प नी, विच इज प्लुरल फॉर्म ऑफ वर्ब. त्यामुळे हा पण पार्ट येऊ शकत नाही. अँड दिस स्टार्ट्स विथ प्रेपोजिशन, त्यामुळे हा पार्ट पण येऊ शकत नाही. सो तुमचं फर्स्ट एक्सप्रेशन आहे तुमच्या दिलेल्या ऑप्शन्स मधलं. तुमचं फर्स्ट एक्सप्रेशन एकच ऑप्शन होतोय, तो म्हणजे क्यू. सो हिअर ओनली वन ऑप्शन इज स्टार्टिंग विथ क्यू. सो हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन कट झाला, हा ऑप्शन कट झाला. यू शुड एलिमिनेट ऑप्शन टू गेट अ करेक्ट आन्सर. ओके, सो चेक इट आउट. परत काय दिलंय त्यांनी? The team was unable to perform well and the captain could not. Captain could not च्या पुढे verb चा फर्स्ट फॉर्म यायला पाहिजे, जो इथं आहे ऑलरेडी. त्यामुळे तुम्हाला एक ग्रुप सर्च होतोय बघा, PR. तुम्हाला एक पेअर सापडले बघा, PR ची पेअर, जी आपल्याला ऑलरेडी इथे दिसते. सो our option is QSPR. So the sentence is the team was unable to perform well and the captain could not help. Okay, the team was unable to perform well due to injuries and the captain couldn't help but feel disappointed. Okay, so eliminating option is the best way to get correct answers. Let's go for the next question. Select the most appropriate meaning. Select the most appropriate meaning of the given idiom. So idiom based question आहे. The idiom is find one's feet. फाइंड वन्स फीट म्हणजे पाय रोवणे एखाद्या क्षेत्रामध्ये. म्हणजेच एखाद्या टू बिकम मोर कॉन्फिडेंट अँड सक्सेसफुल इन अ पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट और इन अ पर्टिक्युलर field is called find one's feet. So the meaning of this idiom is discover a new pair of shoes. तर होऊ शकत नाही. To gain confidence in it is out of to gain confidence in activity. हेच तर आपण बघितलेलं होतं. To gain confidence in an activity. To become more confident and successful in a particular activity or in a particular situation or in a particular environment means find one's feet. So हा ऑप्शन येत नाही, हा ऑप्शन येत नाही. Search for lost belongings out of context. Learn how to dance out of context. Okay, let's go for the next question. Our next question is select the most appropriate option to fill in the blanks. So what you have to do, you have to fill the blanks. Here filler is there. Check करून बघा. The sentence is the bright sun dashed the landscape with its radiant लाइट. जो प्रखर सूर्य आहे तो काय करतोय लँडस्केपला, म्हणजे आपल्या पृथ्वीच्या सरफेसला, अर्थ सरफेसला किंवा एरियाला त्याच्या रॅडियंट लाईट देतोय. Isn't it a universal fact? युनिव्हर्सल फॅक्ट आहे ना. आणि जनरली युनिव्हर्सल फॅक्ट आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगत असतो. म्हणजेच आपल्याला
एक तर वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायला पाहिजे, एक तर वर्बचा फिफ्थ फॉर्म यूज करायला पाहिजे. इफ द सब्जेक्ट इज सिंग्युलर सब्जेक्ट, you are going to use fifth form of verb, and if the subject is plural subject, you are going to use first form of verb. As you see, the bright sun is a singular subject. आपला subject कसा आहे? Singular आहे. So here we are going to use fifth form of verb, which is incondenses. Incondenses means glow with hit. Glow with hit means incondenses. Okay, so तप्त होऊन प्रकाशमान होणे. ओके, सो वर्बचा ing फॉर्म तर येत नाही जोपर्यंत तुम्ही ह्याच्या सोबत जोपर्यंत तुम्ही ह्याच्यासोबत टू बी चा हेल्पिंग वर्ब यूज करत नाही तोपर्यंत तुम्ही वर्बचा आयएनजी फॉर्म यूज करू शकत नाही. एम इज आर वॉज वेअर प्लस वर्ब आयएनजी, त्यामुळे हा ऑप्शन येत नाही. वर्बचा सेकंड फॉर्म येत नाही किंवा वर्बचा थर्ड फॉर्म म्हणून पण सेंटेड पण येऊ शकत नाही, कारण की ह्याच्या आधी एकतर तुम्हाला हॅव, टू हॅव चा हेल्पिंग वर्ब यूज करायला पाहिजे, तो पण आपल्या सेंटेन्स मध्ये नाही आहे. किंवा वर्बचा सेकंड फॉर्म म्हणून मी जरी यूज करायचं म्हटलं तर पास्ट टाइम एक्सप्रेसिंग वर्ड्स पण नाही आहेत, लाईक येस्टरडे, लास्ट इयर, लास्ट मंथ, लास्ट वीक, 2 days ago सारखे पास्ट टाइम एक्सप्रेसिंग वर्ड्स आले तर आपण वर्बचा सेकंड फॉर्म सेंटेन्स मध्ये यूज करतो. सो ऍज द गिवन सेंटेन्स इज युनिव्हर्सल ट्रुथ, that sentence must be in simple present tense and we should use fifth form of verb because our subject is a singular subject. Okay, so let's go for the, so this one is your option. Let's go for the next question. Select the most appropriate antonyms of the word given in bold. So again vocabulary based question आलेला आहे जिथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा. antonyms म्हणजे कसला? विरुद्धार्थी शब्द. The judge declared the defendant, आरोपीला जजनी डिक्लेअर केलाय गिल्टी, गुन्हेगार म्हणून, ऑफ द चार्जेस, दिलेल्या चार्जेसचा गुन्हेगार म्हणून. ओके, सो टू डिक्लेअर गिल्टी म्हणजे एखाद्याला आरोपी ठरवणे, म्हणजेच एखाद्याला कन्व्हिक्ट करणे, हा त्याचा सिनोनिम्स आहे. हा त्याचं काय आहे? सिनोनिम आहे. टू कन्व्हिक्टेड मीन्स टू डिक्लेअर समवन और somebody guilty means convicted. त्यामुळे हा ऑप्शन तर येऊ शकत नाही. टू सेंटेन्स म्हणजे एखाद्याला शिक्षा ठोठावणे, त्यामुळे हा ऑप्शन पण त्याचा अँटोनिमस येऊ शकत नाही. कन्फर्म म्हणजे सिद्ध करणे, हा ऑप्शन पण इथे येऊ शकत नाही. अक्विटेड म्हणजे एखाद्याला दोषमुक्त करणे. सो गिल्टीचं अपोजिट आहे किंवा अँटोनिम्स आहे अक्विटेड. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. Select the most appropriate option to find in the blanks. So this question is based on filler, or you can say fill in the blanks. The dash debates on quantum physics left the audience dash as the renowned physicist delve into intricate concepts and abstruse theories. Okay, so the dash debate on quantum physics left the audience. So esoteric means obscure. Obscure means difficult to understand. Confounded means surprised. Banal means common, ज्याच्यामध्ये नवीन असं काहीच नसते असं. Again, astounded means again amazed, surprised, astonished. Pedantic means concerned, only concerned.
पुस्तकी, पेडॅन्टिक म्हणजे पुस्तकी, दॅट इज टू कन्सर्न with only laws and, or you can say, rules and details. Okay, pustaki. Engrossed means immersed. Observed, immersed, observed, tallin झालेला. Deeply involved means engrossed. Colloquial means informal, or you can say in spoken language. बोली भाषेतला means colloquial. And prefix means confused. Okay, so the dash debate on quantum physics, you can say obscure असू शकते, कॉमन असू शकत नाही, पेडॅन्टिक पुस्तकी असू शकते, कलिक्युलर बोली भाषेतला हा ऑप्शन इथे येत नाही. राहिले दोन ऑप्शन. सो जर मी म्हटलं द एसोट्रिक, ऑब्स्कर, डिफिकल्ट टू अंडरस्टँड डिबेट ऑन क्वांटम फिजिक्स, आता ऑब्व्हियसली ऑडियन्सना ती डिबेट क्वांटम थेअरीवरची समजलेली नाही, तर ऑब्व्हियसली आपले ऑडियन्स कसे झालेले असणार आहेत रे, त्याच्यामध्ये तल्लीन झालेले असणार आहेत की सरप्राइज्ड, अमेज्ड, ॲस्टॉनिश्ड झालेले असणार आहेत. ऑब्व्हियसली if the thing is difficult to understand, you become confused, astonished or amazed. So the first option is the correct option. This option is out of context again. Okay, so the sentence is the esoteric debate, एक न समजणारी डिबेट क्वांटम फिजिक्स वरती त्यांनी काय केलेलं आहे, ऑडियन्सना कन्फाउंडेड, सरप्राइज्ड, ॲस्टॉनिश्ड केलेला आहे. जसं तो जो प्रसिद्ध असा फिजिसिस्ट होता तो आणखी आत खोलात शिरलेला आहे, इंट्रिकेट कन्सेप्ट म्हणजे गुंतागुंतीच्या कन्सेप्ट मध्ये, अँड ॲब्स्ट्रूस थेअरीज, अशा थेअरीज ज्या समजणं खूप कठीण आहे. सो युअर फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. लेट्स गो फॉर द नेक्स्ट question. Convert the following direct speech to indirect. Grammar based question, direct indirect narration based question. If you see this is your reporting speech. This is your reporting speech, and this reported speech. This is your reporting speech, this is your reported speech. So तुमच्या डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ज्यावेळी इफ यू सी ए झालेला आहे, सो दिस इज फर्स्ट फिफ्थ फॉर्म ऑफ वर्ब, इज फिफ्थ फॉर्म ऑफ वर्ब. ओके, सो सिंपल प्रेझेंट टेन्स आलेला आहे तुमच्या डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. आणि ज्यावेळी तुम्ही डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच मध्ये जात असता, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आलेलं स्टेटमेंट डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये असेल किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर ते सिंपल पास्ट टेन्स मध्ये जातं. सिंपल पास्ट टेन्स मध्ये जाताना तुमच्या इजचं काय होणार रे, वॉज होणार. ओके, सो ही इन्सिस्टेड that, so here reporting speech, reported speech and reporting speech and reported speech is connected with conjunction that.
simple past tense changes into simple present tense changes into simple past tense. सो या दोन्ही पार्ट्स न जोडण्यासाठी मला कंजंक्शन वापरायला पाहिजे दॅट. ओके, सो ही इन्सिस्टेड इट वॉज क्रुशियल दॅट यू मीन्स लिसनर, जो या वाक्यामध्ये दिलेला नाहीये. आणि ज्यावेळी तुमच्या इनडायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्स डायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्स मध्ये लिसनर दिलेला नसतो, त्यावेळी तिथे तुम्ही स्वतःला लिसनर गृहीत धरू शकता किंवा दुसऱ्या ही शी ला पण तुम्ही लिसनर गृहीत धरू शकता. मग आपण ह्या सेंटेन्स मध्ये स्वतःला लिसनर धरूया. सो जर स्पीकर मला यू बोलतोय तर मी लिसनर आहे, तर मी स्वतःला काय बोलणार, यूच्या जागेला आय बोलणार. काय बोलणार, आय बोलणार. सो द सेंटेन्स वुड बी ही इन्सिस्टेड दॅट इट वॉज क्रुशियल दॅट आय बी हिअर going to change into there on the time. So he insisted that it was crucial that I be there on time. This is going to be your correct option. So let's go for the next question. Okay, so next question is based on cloze test. What you have to do, they have given you a passage, a small passage, ज्याच्यामध्ये 4 ते 5 फिलिंग द ब्लँक्स असतात, जे तुम्हाला फील करून एक कोहरंट किंवा मिनिंगफुल पॅसेज कंप्लीट करायचा असतो. सो लेट्स गो फॉर द पॅसेज. at the current G20 president, as the current G20 president, सध्याचा G20 प्रेसिडेंट. ओके, G20 चा प्रेसिडेंट असल्यामुळे अँड ॲज अ कंट्री व्हल्नरेबल टू दिस सायलेंट पेंडॅमिक, आणि ह्या जो पेंडॅमिक म्हणजे साथीच्या आजाराला बळी पडलेली एक कंट्री असल्या कारणामुळे इंडियाचा रोल एक महत्वाचा रोल आहे इन द एन्शोरिंग, काय एन्शोर करायची, खात्री करायची की दॅट AMR मीन्स अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स डॅश हाय ऑन द ग्लोबल पब्लिक हेल्थ अजेंडा. सो जो जागतिक सार्वजनिक आरोग्याचा जो अजेंडाचा मुद्दा म्हणून त्याला वरच्या बाजूला ठेवायचं, हे कुणी इंडियाचा हा क्रिटिकल रोल आहे. सो तुम्हाला काय करायचं, इथं फर्स्ट जागेला ऑप्शन काय बसेल हे चेक करायचं आहे. ओके, सो आवर ऑप्शन इज रिमेन्स. ओके, सो तुम्ही चेक करून बघा, मगाशीच आपल्याला एक कन्सेप्ट झालेला आहे. रिमेन्स तुम्ही तेव्हा वापरता ज्यावेळी प्लुरल सब्जेक्ट असतो. काय असतो, सेंटेन्सचा सब्जेक्ट कोण असतो, प्लुरल सब्जेक्ट असतो. त्यावेळी आपण वापरत असतो वर्बचा फर्स्ट फॉर्म. रिमेनिंग तेव्हा वापरत असतो ज्यावेळी तुमच्या सेंटेन्स मध्ये टू बी हेल्पिंग वर्बचं काम करत असते. एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी, आणि मग तुम्ही वर्बचा ING फॉर्म यूज करत असता, जो हा इथे आहे. वर्बचा थर्ड फॉर्म तुम्ही कधी यूज करत असता, जेव्हा तुमचे टू हॅव चे फॉर्म्स हेल्पिंग वर्ब म्हणून काम करत असतात, तिथे तुम्ही वर्बचा थर्ड फॉर्म यूज करत असता. आणि रिमेन्स तुम्ही कधी यूज करत असता, ज्यावेळी तुमच्या सेंटेन्स मध्ये सिंग्युलर सब्जेक्ट येत असतो, त्यावेळी तुम्ही वर्बला S, ES किंवा IES फॉर्म लावत असता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके, सो आपल्याकडे ऑप्शन्स कुठले कुठले आहेत, V1 वर्ब ING, V2 अँड V5 म्हणजे वर्बला S, ES किंवा IES प्रत्यय जोडलेले फॉर्म. सो जर तुम्ही चेक करून बघितलं तर आपल्या फर्स्ट
ब्लँक स्पेस मध्ये तुमचा सब्जेक्ट जर चेक केला तर तुमचा सब्जेक्ट आहे इंडियाज रोल इज क्रिटिकल इन एन्शुरिंग दॅट AMR is your singular subject. Again you have to use fifth form of verb remains. So इथे काय येणार तुमचा word remains high on the global public health agenda. AMR antimicrobial resistant चा जो एक विषय आहे तो उच्च पदावरती राहील किंवा वरच्या स्टेप वरती राहील चर्चेचा विषय. सो इथे काय येणार तुमचा वर्बचा फिफ्थ फॉर्म येणार बिकॉज युअर सब्जेक्ट इज अ सिंग्युलर सब्जेक्ट. ओके, सो तुमचा फर्स्टचा ऑप्शन काय आहे? युअर फर्स्ट ऑप्शन विल बी रिमेन्स. Remains will be your first option. Let's go for the next. ठीक आहे, इंडियाज कमिटमेंट, इंडियाची जी कमिटमेंट आहे, इंडियाज कमिटमेंट द कॉज वॉज एव्हिडंट. इंडियाची जी कमिटमेंट आहे कॉज साठीची, कॉजला वापरलेली, कॉज साठी त्यांनी केलेली जी कमिटमेंट आहे. आता इथे आपल्याला ऑप्शन काय काय ते चेक करूया आपण. ओके, फॉर टू ऑफ ऍट. ओके, ऍट तर तुम्ही ऍट आपण प्लेस साठी वापरतो किंवा टाइम साठी वापरत असतो. सो वरती तर आपली टाइम प्लेस नव्हती त्यामुळे हा ऑप्शन पण येत नाही. ऑफ वी यूज टू एक्सप्रेस पोझेशन, मालकी हक्क दर्शवण्यासाठी वापरतो त्यामुळे ऑफ ऑप्शन पण येत नाही. ओके, फॉर ऑप्शन येऊ शकत नाही कारण की फॉर कमिटमेंट, फॉर च्या साठीची कमिटमेंट नाहीये, च्या ला लागू पडणारी कमिटमेंट आहे त्यामुळे इथं ऑप्शन काय येतोय आपला टू ऑप्शन येतो. सो आपल्या सेकंड ऑप्शनला काय येत आहे? इथे आपला कुठला वर्ड प्लेस होतोय? इंडियाज कमिटमेंट टू द कॉज. ह्या कॉज साठी असलेली, कॉजला वापरलेली जी इंडियाची कमिटमेंट आहे ही स्पष्ट करते की कुठे स्पष्ट करते? ऍट द थर्ड ग्लोबल हाय लेवल मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स. ही जी परिषद झालेली आहे कशावरती झालेली आहे? अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स वरती झालेली आहे. अँड जी कुठं घेतली गेलेली आहे ही परिषद? मस्कत मध्ये घेतलेली आहे. मस्कत इज द कॅपिटल ऑफ ओमन कंट्री. अँड वेअर, जिथे, आता इथे एक आपल्याला वर्ड भरायचा आहे, वेअर डॅश 30 कंट्रीज, जिथे डॅश 30 कंट्रीजनी अडॉप्ट केलेला आहे, एक्सेप्ट केलेला आहे द मस्कत मिनिस्ट्रियल मॅनिफेस्टो. हा जो मस्कतच्या प्रशासनानं जो जाहीरनामा काढलेला आहे AMR वरती तो त्यांनी काय केलेला आहे? एक्सेप्ट केलेला आहे, अडॉप्ट केलेला आहे. सो तुमच्या थर्डच्या जागेला कुठलं एक्सप्रेशन येते जे आपण चेक करून बघूया. ओके, तुमच्या थर्ड च्या जागेला येत आहे अंडर 30 कंट्रीज, 30 देशांपेक्षा कमी कंट्रीज. असं होऊ शकत नाही. ऑलमोस्ट जवळजवळ 30 कंट्रीज असं आपण काउंट करू शकत नाही. मे बी आउट ऑफ कंटेक्स्ट ऑप्शन आहे. बहुतेक ओव्हर 30 कंट्रीज म्हणजे 30 देशांपेक्षा जास्त देश या कॉन्फरन्स मध्ये सहभागी झालेले आहे. लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, द मस्कत मॅनिफेस्टो हा जो जाहीरनामा मस्कत मध्ये काढलेला आहे त्यांनी हे ओळखलेलं आहे द नीड, गरज आहे. कशाची गरज आहे?
टू ऍक्सेलरेट पॉलिटिकल कमिटमेंट, ही जी आपण राजकीय कमिटमेंट करालोय त्याची गती वाढवण्याची गरज आहे. कशामध्ये? इन द इम्प्लिमेंटेशन, अवलंबन करायचं आहे कशाचं? वन हेल्थ ऍक्शन फॉर कंट्रोलिंग स्प्रेड ऑफ AMR. AMR चा स्प्रेड कंट्रोल करण्यासाठी जी कमिटमेंट्स केलेले आहेत त्यांच्या काय करायच्या आहेत? त्यांच्या गती वाढवायच्या आहेत. ह्याची एक गरज आहे, ह्या त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे. इट ऑल्सो रेकग्नाइज्ड, आणखी काय सांगितले त्या जाहीरनाम्यामध्ये? द नीड टू अड्रेस, गरज आहे सॉल्व्ह करण्याची. द इम्पॅक्ट ऑफ म्हणजे बॅड इफेक्ट्स. इम्पॅक्ट म्हणजे काय? बॅड इफेक्ट्स. बॅड इफेक्ट्स कशाचे? AMR चे डॅश ऑन ह्युमन्स मानवांवरती, बट ऑल्सो ऑन ॲनिमल्स, प्राण्यांवरती सुद्धा. सो तुम्ही जर चेक करून बघितलं तर इथे एक कंजंक्शन आलेलं आहे, बट ऑल्सो. ओके, सो काही कंजंक्शन पेअर मध्ये येत असतात, त्याला म्हणतात कोलॅटरल कंजंक्शन, कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स. फॉर एक्झाम्पल, इफ यू टेक ईदर, इट विल pair with or. If you take between, it will pair with and. If you take neither, it will pair with nor. Okay, so if you take not only, it will pair with but also. So जर इथं कंजंक्शन माझं but also आलंय तर ह्याची पेअर आहे not only. Only not out of context, not yet out of context, maybe not out of context. So इथं फक्त एकच ऑप्शन येतोय, not only. Let's go for the next question. The conference focused on 3 targets. ही जी मस्कत मध्ये घेतलेली कॉन्फरन्स आहे ती 3 टार्गेट त्यांनी फोकस केलेले आहेत, 3 गोष्टी अचीव करायचं त्यांनी ठरवलेल्या आहेत. त्यातली फर्स्ट आहे रिड्यूस द टोटल अमाऊंट ऑफ अँटीमायक्रोबियल्स. अँटीमायक्रोबियल्सचं जे अमाऊंट आहे वापरायचं ते कमी करा. कशामध्ये वापरालाय तुम्ही? ते ऍग्री फूड सिस्टीम मध्ये, तुमच्या कृषी खात्यामध्ये वापरलाय प्रतिजैविक म्हणून. कुठपर्यंत? ऍटलिस्ट 30 ते 50% कमी करूया त्याचा यूज आपण 2030 पर्यंत. ही पहिली गोष्ट टार्गेट केली त्यांनी. सेकंड काय केले की फूड प्रोडक्शन मध्ये आणि ॲनिमल प्रोडक्शन मध्ये जे अँटीमायक्रोबियल्स मेडिकल टर्म वरती वापरताय तुम्ही, ह्युमन हेल्थ साठी नेसेसरी असलेले, ते काय करूया? एलिमिनेट करूया. हा दुसरा टार्गेट आहे त्यांचा, हे दुसरं एम आहे त्यांचं. अँड अगेन थर्ड त्यांचं आहे, अँड जोडले बघा. सो हिअर यू हॅव टू यूज रूल ऑफ पॅरललिझम. रूल ऑफ पॅरललिझम. ओके, पॅरललिझमचा रूल तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे. जर मी इथं V1 वापरलंय, इथं V1 वापरलंय, तर इथं पण माझं काय यायला पाहिजे रे? V1 यायला पाहिजे. सो हिअर एन्शोरिंग येऊ शकत नाही. एन्शोर इज अ वर्बचा फर्स्ट फॉर्म, एन्शोर्ड येत नाही. सेकंड फॉर्म एन्शोरिंग फॉर पण येत नाही. सो इथं फक्त एकच ऑप्शन येतोय, एन्शोर. खात्री करायची की 2030 पर्यंत कमीत कमी 60% अँटीबायोटिक्सचं जे कन्झम्पशन ह्युमन करतोय तो WHO ने रेकमेंड केलेले अँटीबायोटिक्स त्यांच्या वापरामध्ये आले पाहिजे. WHO ने रेकमेंड केलेले अँटीबायोटिक्स त्यांनी वापरायला पाहिजे. सो इथे आपली क्लोज टेस्ट कंप्लीट झालेली आहे. लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. What is the next question? Next question is select the incorrectly spelled word. Spell check वरती next question आहे. Again, first word is aggressive. So पहिलाच word spelling मध्ये चुकलेला आहे. The actual spelling is aggressive is the correct spelling. Aggressive म्हणजे भांडखोर व्यक्ती, hostile, belligerent, bellicose person. ओके. कन्सेन्शियस म्हणजे विवेक बुद्धीने वागणारा किंवा विवेक बुद्धीने केलेला.
that is you can also say prudent. Okay, supersede means to remove, to replace something. ओके, टू रिप्लेस समथिंग ओल्ड फॅशन्ड. ज्या जुन्या झालेल्या गोष्टी आहेत, ओल्ड फॅशनला आहेत, त्यांना नवीन सुपिरियर गोष्टींनी रिप्लेस करणे म्हणजे सुपरसेड करणे. अँड टू अकोमोडेशन, अकोमोडेशन म्हणजे लॉजिंग्स, निवासस्थान, राहण्याच्या जागांना बोलतात अकोमोडेशन. तो ह्याचं स्पेलिंग पण बरोबर आहे. सो रॉंग स्पेल्ड वर्ड इज अग्रेसिव्ह. लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. Okay, the question is choose the synonyms of the given word. Again vocabulary based question. समानार्थी शब्द शोधायचा आहे. कशाचा शोधायचा आहे? हास्टन. हास्टन म्हणजे घाई गडबडीने, लगबगीने करणे एखादी गोष्ट. इट मीन्स इन अ हरी, इन अ हरी. ओके, सो ह्याचा सिनोनिम्स वर्ड काय आहे बघूया. पहिला वर्ड आहे आपला रॅवर. रॅवर मीन्स अ पर्सन whose social life is very busy, wild, exciting, or you can say inhibited. ज्याला कुठलंच बंधन नाही आहे, जो सतत पार्टीज, क्लबिंग करत असतो, रेव मध्ये जात असतो, अशा यंगस्टरला बोलतात रेवर. त्यामुळे हा तर शब्द इथे येऊ शकत नाही. नेक्स्ट वर्ड इज वेजिटेट. टू वेजिटेट मीन्स रिलॅक्स, काहीच करायचं नाही. टू वेजिटेट मीन्स रिलॅक्स. टू रिलॅक्स, टू बी इनएक्टिव्ह, टू डू नथिंग मीन्स टू वेजिटेट. हा पण शब्द येत नाही. कलिनरी, कलिनरी म्हणजे पाकक्रियेशी संबंधित. Whatever, anything that is related with cooking is called culinary. Connected or related with cooking is called culinary. त्यामुळे हा तर सिनोनिम त्याचा येऊ शकत नाही. सो स्किटल, स्किटल मीन्स लगबगीने चालणे, दुडू पळणे. सो दिस इज द सिनोनिम वर्ड फॉर युअर हास्टन. तो सिनोनिम वर्ड इज स्कटल. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. Again the next question is based on vocabulary part. You have to find the antonym of given word. विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. Given word is stalwart. Stalwart means the most reliable, अतिशय विश्वासू, एकनिष्ठ, लॉयल असा एखाद्या ऑर्गनायझेशन मधला जो व्यक्ती असतो, खंदा पुरस्कर्ता, एकनिष्ठ व्यक्ती एखाद्या ऑर्गनायझेशन मधली, टीम मधली, त्याला बोलतात स्टालवर्ट. ओके, सो बघूया ह्याचा अँटोनिम्स कुठला आहे. विरुद्धार्थी शब्द पाहिजे मला. लिगेचर, लिगेचर म्हणजे बॉन्ड. अ थिंग विच इज यूज्ड टू बाइंड, टाय और कनेक्ट थिंग इज कॉल्ड लिगेचर. हा तर असू शकत नाही. अनरिलायबल, अविश्वासू, हा असू शकतो. सो द मोस्ट रिलायबलचा ऑब्विसली अविश्वासूच असणार आहे. सो अनरिलायबल इज युअर करेक्ट ऑप्शन. अम्युनिटी म्हणजे काय रे? सुविधा, सुखसुविधा, सोयी, फॅसिलिटी. अँड मिलिया, मिलिया मीन्स युअर सोशल एन्व्हायरमेंट. Social environment where you work or live. असं एन्व्हायरमेंट जिथं तुम्ही काम करत असता, सभोवतालची परिस्थिती, दॅट इज कॉल्ड मेलिया. ओके, सो स्टालवर्टचा अँटोनिम्स काय आहे? अनरिलायबल. लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. Identify the segment in a given sentence
which contain the grammatical error. So this question is based on grammar. Okay, so let's read the sentence. 12 spelling 12. Okay, 12 organizations, 12 organizations, each of which ज्यातली प्रत्येक organization is an expert in. Okay, so you have to read the sentence carefully. Okay, सो ह्याच्यामध्ये काय लक्ष देऊन बघायचं की 12 ऑर्गनायझेशन कॉमा टाकलाय. 12 ऑर्गनायझेशन इज युअर सब्जेक्ट. द पार्ट बिटवीन द कॉमा इज ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ओके, ईच ऑफ विच ज्यातली प्रत्येक ऑर्गनायझेशन आहे काय आहे. ईच ऑफ विच हा सब्जेक्ट आहे, इज त्याचा वर्ब आहे आणि काय आहे ती प्रत्येक जण. अँड एक्सपर्ट इन द फील्ड, त्याच्या फील्ड मध्ये प्रत्येक ऑर्गनायझेशन एक्सपर्ट आहे. आणि काय आहे, अँड की स्टेक होल्डर, एक महत्वाचा भागीदार आहे इन द निगोसिएशन प्रोसेस. ही त्या प्रत्येक ऑर्गनायझेशनची ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे 2 कॉमांच्या मध्ये. सो द वर्ब इज, हा जो वर्ब आहे ह्याचा सब्जेक्ट काय आहे. 12 ऑर्गनायझेशन इज द सब्जेक्ट ऑफ वर्ब इज. जर सब्जेक्ट माझा प्लुरल आहे, 12 ऑर्गनायझेशन म्हणजे प्लुरल सब्जेक्ट झाला, अनेक वचनी सब्जेक्ट झाला, तर माझा इज वर्ब तिथे येऊ शकत नाही. वी कॅनॉट यूज 5th फॉर्म ऑफ वर्ब हिअर. वी हॅव टू यूज प्लुरल सब्जेक्ट साठी आपण काय यूज करत असतो, 1st फॉर्म ऑफ वर्ब. तर तिथे काय येणार तुमचं, here you have to use are. Okay, so the sentence would be like 12 organization, 12 organization, त्यातली प्रत्येक जण त्याच्या फील्ड मध्ये एक्सपर्ट आहे आणि निगोशिएशन प्रोसेस मध्ये एक मुख्य भागीदारी करत आहे. त्या पार्टिसिपेट करत आहेत कॉन्फरन्स मध्ये. सो तिथे आर पाहिजे, इज नाही पाहिजे. तो युअर एरर लाईज इन 4th ऑप्शन, इजच्या जागी काय पाहिजे तुमचं, आर पाहिजे. चला नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द ऑप्शन विथ depicts the correct meaning of the given idiom. दिलेल्या idiom, idiom based क्वेश्चन आहे. अगेन vocabulary based क्वेश्चन. सो दिलेल्या इडियमचं काय करायचंय, तुम्ही मिनिंग शोधायचं आहे. सो द गिवन इडियम इज टू बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू. तुम्ही चावू शकताय त्याच्यापेक्षा जास्त खाताय. म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतोय एखाद्याने खूप मोठा घास घेतला, म्हणजे त्याला जे शक्य नाहीये तो ते करायला गेला. यू आर ट्राइंग टू डू समथिंग विच यू आर नॉट कॅपेबल ऑफ और विच इज डिफिकल्ट टू डू फॉर यू इज कॉल्ड to bite off more than you can chew. For example, I think he is biting more than he can chew by accepting 2 part-time jobs. Okay, so त्याचं मीनिंग काय आहे, टू टेक लार्ज बाईट ऑफ फूड. नो, नॉट, असं काहीच त्याचा अर्थ नाही, हा पण येत नाही. टू अटेन समथिंग दॅट इज अम्बिशियस, अशी गोष्ट करायचा प्रयत्न करायचं जी अम्बिशियस आहे पण ती आपल्या हातातली नाही. सो दिस इज द मीनिंग ऑफ युअर गिवन इडियम. टू लिटरली च्यू अ लॉट, भरपूर चावायचं असं पण अर्थ नाहीये त्याचा. टू इन्व्हॉल्व इन फाईट, भांडणात मध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असा पण त्याचा काही अर्थ नाही. सो दिस इज द करेक्ट मीनिंग ऑफ गिवन इडियम. लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. Next question is identify the option that contains the correctly spelled. Spell check वरती आहे, correct spelling check परत vocabulary based question आलेला आहे. So the correct option is definitely. This is the correct spelling of given word. Let's go for the next question. Rearrange the parts of sentence in correct order. This is grammar based question. They have given you phrases, you have to arrange them sequentially and prepare a meaningful sentence. Check करून बघा. Albert Einstein was unable to. थोडी आयडिया घेत गेले की सॉल्व करायला खूप इझी पडतंय. चेक करून बघा.
वॉज अनेबल टू च्या पुढे वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार, इन्फिनिटिव्ह प्लेस होतोय. सो इथं वर्बचा फर्स्ट फॉर्म कुठे येतोय? दिस इज फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, बरोबर आहे. सो आपल्याला पहिली पेअर काय सापडली? पी क्यू इज द फर्स्ट पेअर वी हॅव फाउंड ओव्हर हिअर. ठीक आहे. अगेन चेक करून बघूया आपण. रिकन्सिल इट विथ द लॉ ऑफ. प्रेपोजिशन आहे, प्रेपोजिशन नंतर नाउन यायला पाहिजे. तर चेक करूया नाउन कुठला इज तर येत नाही. क्वांटम इज द नाउन, बरोबर आहे. म्हणजेच तुमची क्यू बरोबर आणखी कुठली पेअर सापडले तुम्हाला? एस पेअर सापडले. सो हिअर यू हॅव फाउंड अ ग्रुप ऑफ पी क्यू एस. ओके. सो चेक करून बघा पी क्यू एस कुठं आहे? पी क्यू एस. बाकी कुठेही तुम्हाला पी क्यू एस चा ग्रुप दिसत नाही. ओके. सो द करेक्ट ऑप्शन इज थर्ड ऑप्शन. चेक करून बघूया. It is universally accepted that जगात एक्सेप्ट केले गेलेलं आहे की अल्बर्ट आइन्स्टाईन वॉज अनेबल टू. अल्बर्ट आइन्स्टाईन असमर्थ होता रिकन्सिल सॉल्व करायला ती गोष्ट विथ द लॉ ऑफ. कुठला लॉ वापरून? क्वांटम मेकॅनिझम. क्वांटम मेकॅनिझमचा लॉ वापरून त्याच्या लाईफ टाइम मध्ये. So your second option, your third option is the correct option. आपण ग्रुप फाइंड आउट केलाय ग्रामरचा यूज करून आणि मग तो ग्रुप घेऊन आपण ऑप्शन मध्ये गेलोय आणि ऑप्शन एलिमिनेट केलेत. राहिलेला ऑप्शन चेक करून बघायचं. ओके फाइन. नेक्स्ट जाऊया. ओके. माय नेक्स्ट क्वेश्चन इज My next question is, identify the segment in a given sentence which contains the grammatical error. Again, grammar based question. You have to find out the error in your given sentence. Both you as well as your wife are going to attend his marriage tomorrow. तू आणि तुझी बायको उद्याचं मॅरेज अटेंड करणार आहात. ओके. सो तुम्ही चेक करून बघा. This sentence has conjunction. So आपण आधी डिस्कस केल्याप्रमाणे काही कंजंक्शन्स हे कसे येत असतात? पेअर मध्ये येत असतात. जिथं आपण एक लास्ट टाइम पेअर बघितलेली, नॉट ओनली बट ऑल्सो. हिअर अगेन युअर बोथ ऑलवेज कनेक्ट विथ कंजंक्शन अँड, नॉट विथ ॲज वेल ॲज. सो बोथ नंतर जर तुम्हाला कुठलं कंजंक्शन घ्यायचं असेल तर यू हॅव ओनली वन ऑप्शन, दॅट इज अँड. सो हिअर ॲज वेल ॲजच्या जागेला काय पाहिजे? अँड पाहिजे. सो दिस पार्ट ऑफ द सेंटेन्स इज इनकरेक्ट. ओके. लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. Okay, the question is, identify the segment in the sentence which contain the grammatical error. Again, here the question is based on grammar. Okay, so you have to find error in your given sentence. A few weeks later, काही आठवड्यानंतर, a police officer, एक police officer called, बोलवलंय and asked. त्यानं बोलवलेलं आहे, त्यानं विचारलेला आहे, मागितलेला आहे. काय मागितलेलं आहे? अनदर सर्टिफिकेट, दुसरं सर्टिफिकेट. की जे सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेट त्यांनी तात्काळ अरेंज केलंय आणि हँड ओव्हर केलंय, सुपूर्त केलंय डिपार्टमेंट कडे. सो अगेन देर इज नो एरर इन दिस सेंटेन्स. ओके. सो इथे आपली आजची टेस्ट सिरीज मधला इंग्लिश सेक्शन सगळा एक्सप्लेन आपण केलेला आहे. आय होप तुम्हाला कळालेला असेल. प्लस जर तुम्ही चेक करून बघितलं तर दिलेल्या क्वेश्चन्स मधला 50% जो पार्ट आहे तो व्होकॅब्युलरी बेस्ड आहे, 50% जो पार्ट आहे तो ग्रामर बेस्ड आहे. सो जितकं ग्रामर इम्पॉर्टंट आहे तितकी व्होकॅब्युलरी पण इम्पॉर्टंट आहे. So you must work on vocabulary as well as or along with your grammar section. Thank you very much.